हाय, हॅलो, नमस्कार. पुढे तर सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज तुम्हाला छानपैकी फुलं बघायला मिळतील, जी फक्त उन्हाळ्यातच जास्ती बघायला मिळतात आणि आता सुरुवात आहे. हिवाळ्यापासूनच ती लागायला स्टार्ट होतात. तर तुम्ही गोंडे वगैरे ऐकलं असाल, पण एक मखमली म्हणून उन्हाळी मखमली म्हणून एक जात आहे फुलाची. म्हणजेच गोंड्यामधलीच एक जात आहे. ती आकाराने एकदम छोटी, पण दिसायला एकदम चिकनी फुलं असतात. कारण की तो जो कलर आहे तो छान उठून दिसतो. तर आता ही जी फुलं आहेत ना, ते ह्या सीझनमध्ये यायला लागतात आणि आमच्या इथे सुद्धा आली आहेत. आणि लावलेली वगैरे नाही आहेत, ते रुजलेली आहेत रोपं आणि त्याच्यातून आता ही लागायला स्टार्ट झालेली आहेत आणि फुलंसुद्धा आलेली आहेत. तर तुम्हाला दाखवते की ह्या ज्या मखमळी आहेत त्या उन्हाळ्यापर्यंत असतात. म्हणजे आता जसं आपल्याकडे आता लागायला स्टार्ट झालेल्या आहेत, पण आता जरी थंडी असली तरी पण ऊन पण तेवढंच असतं. त्याच्यामुळे ह्या सीझनपासून लागायला सुरुवात होते. सो तुम्हाला बघायला मिळेल आपल्या इथे लागायला सुरुवात झाली आहेत. काही झाडांवरती लागले आहेत, काहींवरती नाही लागले आहेत. काहींवरती कळ्यासुद्धा आलेल्या आहेत. सो तुम्ही मी दाखवणार आहे ते. तर जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. तर इथे बघू शकताय, तर ही आहे उन्हाळी पण म्हणू शकता तुम्ही, उन्हाळ्यापर्यंत पण ह्याला फुलं येतात. तर आणि ही जी फुलं तुम्हाला दिसतात ना, तर ही मखमळी आहे. उन्हाळी मखमळी म्हणून हिला ओळखलं जातं. आणि मेन म्हणजे आता हिवाळ्यामध्येच चालू होते लागायला. कसं हिवाळ्यामध्ये थंडी पण असते आणि ऊन पण तेवढंच असतं. तर त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये ना ह्यांना फुलं खूप येतात आणि आता बाजारातही तुम्हाला बघायलासुद्धा मिळतील. तर जेव्हा ही नुकतीच लागतात ना, तेव्हा ह्यांचा कलर बघा. आणि नंतर मग जसं दिवस जास्तीत जास्त होत जातात त्याप्रमाणे ह्याचा कलर असा बदलत जातो. तर ही जी मखमळी आहे ना, ती प्रत्येकाच्या दारासमोर वगैरे बघायला मिळेल तुम्हाला. तर ही आमच्या बागेमध्ये आहे. तरी बघा, ही दिसायला किती छान आहे बघा. तुम्हाला बाकी सीझनला बघायला मिळणार नाही. तुम्हाला फक्त ह्या सीझनला बघायला मिळेल. आणि उन्हाळ्यापर्यंत म्हणजे मार्च, एप्रिलपर्यंत पण ही फुलं यायला म्हणजे चालूच असतात, येणं चालूच असतं. तर इथे 2-3 झाडं आहेत आणि ही वाढते पण बघा कशी हां. जसे गोंडे असतात किंवा मोठे-मोठे गोंडे बघितले असाल तुम्ही, जे पावसाळ्यात वगैरे लावले जातात, कसे गणपतीच्या दरम्यान. ते वेगळे असतात आणि ह्याचं बियाणं एक वेगळं असतं. आणि तुम्ही ह्यांची ही पण वाढ पण बघू शकता. ह्यांची जी मुळं आहेत ना, ही बघा कशी वरती आलेली आहेत आणि ह्यांची जी वाढ आहे ना, ती खूप मोठी होते. गोंड्यांची जशी होते त्याचप्रमाणे ह्या मखमळीची पण वाढ जी असते ती खूप मोठ्या प्रमाणात होते. तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा केवढं मोठे आहे बघा. आणि ह्यांचं जरी बी खाली पडलं ना तरी म्हणजे रोपं तयार होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही मुळं असतात त्या मुळांपासून पण रोपं तयार होतात. आणि जशी ही पुढे-पुढे वाढत गेले तशी जी मुळं आहेत ना मातीमध्ये रोवली गेलेली आहेत, ही बघा. तर ह्या दिवसांमध्ये ना ही फुलं तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतील. आणि मेन म्हणजे दिसायला एकदम चिकणी असल्यामुळे ना प्रत्येकाच्या घरासमोर वगैरे ही मखमळी असतात. आणि मेन म्हणजे मग आपल्याकडे पूजा वगैरे असते त्या पूजांमध्ये पण ही फुलं वापरली जातात. तर आमच्या इथे पण आहेत. काही ठिकाणी आता ना हे बघा कळेसुद्धा यायला स्टार्ट झालेले आहेत. हे बघा, कळे यायला स्टार्ट झालेले आहेत. काय फुललेले सुद्धा आहेत. 3-4 फुलं आहेत. ती छान फुलली आहेत बघा मस्तपैकी. आणि हा कलर खूप छान देखणा दिसतो एकदम बघा. हा पण हे नुकतंच आलेलं आहे. आणि हे जरा त्याच्या आधी आले त्याच्यामुळे ह्याचा जो कलर आहे, ह्याची जी शेड आहे ती बदलत गेली आहे बघा. तर अशा ह्या मखमळी आहेत उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यापर्यंत छानपैकी ह्याला फुलं येतात. फक्त ह्यांना पाणी घालायची गरज असते, कारण की उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ऊन असल्यामुळे थोड्या ते मरायची शक्यता जास्ती असते. त्याच्यामुळे ह्यांना पाणी म्हणजे डेली पाणी देणं मस्ट असतं. त्याच्यामुळे हे बघा सकाळी आपण पाणी घातलेलं आहे. ही जी झाडं सगळी दिसतात तर ह्यांना आपण सकाळीच पाणी ऑलरेडी घातलेलं आहे. आता तुम्हाला ह्याची रोपं दाखवते हां. ही बघा, इथे पण मखमली रुजलेत बघा. तर ह्याचं जर बी जरी सगळीकडे पडलं ना तरी हे सगळीकडे होतात. तर इथे बघा, इथे पण रोपं तयार झाली आहेत, पण ह्यांना टाईम आहे अजून लागायला. मी तुम्हाला अजून पण दाखवते. अजून आमच्या ठिकाणी झालेली आहेत छान रोपं, तर ते पण दाखवते बघा. मस्त ना, कलर बघा किती छान वाटतो. ही फुलं आहेत ना दिसायला खूप देखणी असल्यामुळे ना आपण घरासमोर जो काही एंट्रन्स असेल, जो काही छोटी-मोठी जागा असेल, कुंडी असेल, तर तुम्ही कुंडीमध्ये पण लावू शकता. फक्त कुंडीला जेव्हा तुम्ही कुंडीमध्ये लावाल तेव्हा त्याला सपोर्ट द्यावा लागतो, कारण की स्ट्रेट वाढते. त्याच्यामुळे वाऱ्याने वगैरे तुटण्याचे चान्सेस जास्ती असतात. नाजूक असतात ही झाडं. त्याच्यामुळे ह्यांना काठी वगैरे देणं म्हणजे काठी लावणं वगैरे मस्ट असतं, कारण की आपण थोडा त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. तर ही अशी फुलं आमच्या बागेमध्ये छानपैकी आलेली आहेत. म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. ही पावसाळी म्हणण्यापेक्षा उन्हाळी मखमळी आहे. पावसाळ्यामध्ये पण ही मखमळी येतात किंवा 12 महिनेसुद्धा आपल्या आता तुम्ही जसं बघायला गेलात तर मार्केटमध्ये गोंडा वगैरे डेली असतो. म्हणजे 12 महिने असतं. तर त्याच्यामध्ये पण ते बियाणं वेगळं असतं. पावसाळी बियाणं वेगळं असतं आणि हा पावसाळी मखमळीसुद्धा वेगळ्या आहेत. सो ह्याचं बी पण कधी-कधी काय केलं जातं, जेव्हा हे गोंडे सुकतात तेव्हा ते गोंडे काढून ठेवले जातात आणि परत उन्हामध्ये सुकवले जातात. आणि त्याच्यानंतर परत ते बी जे आहे ते जिथे आपल्याला घालायचं ना तिथे आपण
घालू शकतो. तर असे पण गोंडे तुम्ही सुकवून नंतर त्याचं बी तुम्ही पेरू शकता. तर हे इथेच अशा रुजलेल्या आहेत, ह्या काही लावलेल्या नाही आहेत. दरवेळी सुकतात तिथेच बी पडतं, मग पाणी वगैरे पाऊस वगैरे पडल्यानंतर ही परत तयार होतात. तर पावसामध्ये एकदम छोटी असतात आणि नंतर मग ही मोठी होतात. ह्यांना मोठं व्हायला खूप वेळ गेला आहे, कारण की मखमळी ना जीव लागणं म्हणजे पटकन लागत नाही मखमळींना जीव, त्याच्यामुळे टाईम जातो खूप. तर त्याच्यामुळे ही पावसाळ्यामध्ये रुजलेली आहेत सगळी आणि त्याच्यानंतर ही आता मोठी झालेली आहेत. जसे कसे गोंडे पटकन मोठे होतात तसे हे नाही, ह्यांना टाईम थोडा लागतो आणि लागायचा पण ह्याचा जो कालावधी आहे ना तो म्हणजे असा स्लो असतो. आता पण तुम्ही बघू शकता, आता नुकत्याच ह्या मोठ्या झाल्यात आणि आता ह्यांना कळी यायला सुरुवात झालेली आहे. दिसायला एकदम छान दिसतात बघा ना, कलरच बघा किती छान दिसतो. तर माझ्या मेहंदीसारखा याचा कलर आहे. सो चला तुम्हाला दुसरी पण झाडं दाखवते आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हे खूप मस्त एकदम छोटे आणि ही ना आकाराने खूप छोटी असतात, म्हणजे जसे गोंडे मोठे असतात त्याप्रमाणे हे मोठे नाही होत, छोटेच राहतात. ते बघा, हे मस्त नुकतं झालं आहे. तर इथे पण आपण लावलेले आहेत. ही पण लावलेलं म्हटल्यापेक्षा ही पण रुजलेलीच आहे आणि गेल्या वर्षी पण इथे लावलेलं म्हणजे रुजलेलंच होतं, तर त्याला पण फुलं खूप सारी आली होती. तरी बघा ह्याचं मूळ बघा कुठे आणि खाली पूर्ण आलेली आहे. तर ह्याच्यावरती पण आता येतील काही दिवसांनी फुलं. आहे बघा, ते केवढी आहेत बघा ही झाडं. सो गेल्या वर्षी ना इकडे वगैरे पण आली होती, रुजली होती, पण ह्यावेळेस सगळी इकडे रुजली आहेत. तर ही पण उन्हाळी मखमळीच आहे. तरी पण आता लागायला लागेल काही दिवसांनी. बघा पूर्ण खाली आले, तर ह्याची मुळं पण बघू शकता तुम्ही आणि ही ना तुटायला खूप हलकी असते, पटकन तुटते, कारण की जून आहेत एकदम, त्याच्यामुळे ना आम्ही तसंच ठेवलेलं, अजिबात हात वगैरे लावलेला नाही आहे. तर चला, व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशी ही सगळी झाडं असतात. तर चला थांबूया, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.